सकल जीवितांची उद्धार पुण्य कर्म उच्च विचार ऐसे संत जीवन सार संत गाथा संत गाथा। जगण्याचा खरा अर्थ एकच, हरिनाम, हरीची संगत। अहो, ज्याच्या मुखी हरिनाम नाही त्याच्या जगण्यात राम नाही। एखाद्या घरात बाळ जन्माला येतो तेव्हा त्याच्या आईवडिलांची इच्छा असते त्याच्या तोंडी आई किंवा बाबा असं ऐकायला यावं। अरे अरे अरे, हे असं ऐकण्यापेक्षा त्या बाळाच्या मुखी बोबड्या बोलीत हरी हरी असं जर ऐकायला आलं तर त्या बाळाच्या आयुष्याचं सार्थक होईल। हो, पण हे सांगणार कोणाला आणि कसं? हरिपाठ हा प्रत्येक संतांनी दिला आहे। हरिपाठ हा प्रत्येक संतांनी दिला आहे। सर्वांना ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ माहिती आहे, पण नाथांनी पण हरिपाठ लिहिला आहे। तुकोबांचाही हरिपाठ आहे। कित्येकांचा गोड गैरसमज आहे की हरीकडे पाठ करणे म्हणजे हरिपाठ आहे। अहो नाही हो, आपला प्रपंच सांभाळून असोनी संसारी जिव्हे वेगू करी सदाचार पाळावा, परोपकार करावा आणि आपला प्रपंच सांभाळत असताना सुद्धा नाम गायनाने, नामस्मरणाने त्या हरीला प्राप्त करून घ्यावा। याचा जो पाठ, याचा जो परिपाठ तो हरिपाठ। जागतिक शांतता नांदण्यासाठी बरेच लोक प्रयत्न करतात, पण या शांततेचं खरं मोठं पारितोषिक संतांना द्यायला हवं। कारण तुमच्या आमच्यामधली भांडणं ज्याच्यामुळे होतात त्या वाणीला संतांनी हे कुलूपच घातलंय। संत नेहमी उपदेश करतात, जर आनंदाने जगायचं असेल, आपलं आयुष्य सुखाचं करायचं असेल, तर बोलायचं असेल तर फक्त चांगलंच बोल, आणि वाईट काही मनात आलं तरी किमान बोलू नकोस। ते बोललं जात नाही, मग हळूहळू मनात येणंही कमी होऊन जाईल। परमेश्वराचं नाम घे आणि मनात आलेलं वाईट सगळं टाकून दे। फार सुंदर शब्द वापरलेत नाथांनी। हरिपाठच आहे हा। ते म्हणतात हरी बोला, हरी बोला, हरी बोला। जसं माऊलींचं हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणाय, त्याच धर्तीवरती हे नाथांनी केलंय। हरी बोला, हरी बोला। आणि समजा परमेश्वराबद्दल किंवा काही चांगलं बोलायचं नसेल तर मग काय करू? नाही तरी अबोला, मौन पाळा। काही नाही बोललात तरी चालेल। तुमची वाणी खर्च करून काहीतरी जगामध्ये तुम्ही नको ते शब्द टाकावेत असं तुमच्या विना जगाचं तसं काही अडलेलं नाही। गप्प बसलात तरी चालेल, पण खरंच जगाचं काही कल्याण साधायचं असेल तर मात्र चांगलं बोला। इतकंच नाही, वाणीचा उपयोग नुसता जप करण्यासाठी नाही। संतांनी आग्रहाने सांगितले की अज्ञानी जीवांना सन्मार्गाला लावण्यासाठी, त्यांना उपदेश करण्यासाठी, त्यांचं चुकत असेल तर त्यांना बरोबर आणण्यासाठी, त्यासाठीही वाणीचा उपयोग करावा। इतकंच नव्हे तर अनेक गोरगरिबांना, दीनदुःखितांना आपले श्रम करून, आपण अर्थार्जन करून त्यांच्यासाठी काही परोपकार करावा। तेव्हाच भक्तीचं हे संपूर्ण वर्तुळ पूर्ण होणार आहे। तेव्हा मुखाने हरिनाम, पण हाताने परमेश्वराला आवश्यक असलेलं काम, आणि त्याही बरोबर आपल्या वाणीचा अज्ञानी जीवांना ज्ञानी करण्यासाठी सुद्धा वापर, अशा सर्व गोष्टी या हरिपाठामध्ये एकनाथ महाराजांनी सांगितल्या आहेत। हरि बोला, हरि बोला, हरि बोला, हरि बोला, हरि बोला, हरि बोला, नाही तरी अबोला, नाही तरी अबोला।
हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला हो नाही तरी अबोला हो नाही तरी अबोला हरि बोला हरि बोला हरि बोला नाही तरी अबोला नको नको मान नको अभिमान नको नको मान नको अभिमान नको नको मान नको अभिमान नको 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 मान नको अभिमान नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तरी सुखी सोडी मी तू पण तरी सुखी हो सोडी मी तू पण तरी सुखी हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला नाही तरी अबोला सुखी जेणे भावे जगन्निव पावे 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 अज्ञानी लावावे सन्मार्गासी अज्ञानी लावावे सन्मार्गासी अज्ञानी लावावे सन्मार्गासी हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला हरि बोला नाही तरी अबोला हरि बोला हरि बोला मार्ग जयाकडे भाव भक्ती पडे मार्ग जयाकडे भाव भक्ती पडे जगाची ये मळे न दिसती जगाची ये मळे न दिसती हो जगाची ये मळे न दिसती दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी दिसती प्रत्यक्ष लोचनी प्रत्यक्ष लोचनी दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी दिसती जनीवनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखिले एका जनार्दनी ओळखिले एका जनार्दनी ओळखिले
हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला हरी बोला नाही तरी अबोला हरी बोला हरी बोला हरी बोला नाही तरी अबोला 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 जगन्मायेच्या या भवसागरात ऐकावी भल्याची एक बात, एक भूत जबर यात भल्या भल्यासी तारोनी जात. मायेच्या या जंजाळात भवसागरात असं कोणतं भूत आहे जे आपल्याला तारून नेतं? मोठा गंभीर प्रश्न आहे. पण संत संगत लाभली तर तिथे प्रश्न उरतच नाहीत. तेव्हा ऐकूया भूताची महती. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. झाली धडपण करूगत काही, झाली धडपण करूगत काही, झाली धडपण करूगत काही, झाली धडपण करूगत काही. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. सूप चाटूचे केले देव ऋषी, सूप चाटूचे केले देव ऋषी, आणि या भूताने धरिले केशी. भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई, भूत जबर मोठे ग बाई. निंबू नारळ कोंबडा उतारा, निंबू नारळ कोंबडा उतारा, आणि या भूताने धरिला थारा. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. हे भूत लागले ध्रुव बाळाला, हे भूत लागले ध्रुव बाळाला, आणि उभा त्याला अरण्यात ठेला. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. भूत लागले नारदाला, भूत लागले नारदाला, आणि 61 पोरे झाली त्याला. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. एका जनार्दनी हे भूत, एका जनार्दनी हे भूत, सर्वाटाही आहे सदोदित. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. झाली धडपड करूगत काही, झाली धडपड करूगत काही, झाली धडपड करूगत काही, झाली धडपड करूगत काही. भूत जबर मोठे ग बाई, 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 भूत जबर मोठे ग बाई. माणसाच्या मनातल्या विकल्प संकल्प अशा कितीतरी समस्या एकनाथ महाराजांनी आपल्या भारुडांना भारूड विषय म्हणून घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न केला. भूत, भूत लागलं ही संकल्पना नाही, अशीच प्राचीन परंपरेतली जबरदस्त हादरून सोडणारी. एकनाथ महाराजांनी
ज्या डोळस भक्तीचा 16व्या शतकामध्ये प्रचार प्रसार मनपूर्वक केला, द्रष्टेपणानं केला, त्यामध्ये अशा लोकमानसावरच्या अंधश्रद्धेचाही त्यांनी बरोबर ध्यानी घेऊन निषेध केलेला आहे. माणसाच्या मनातली ही जी भूताची संकल्पना आहे, ती भूताची संकल्पना भारुडासारख्या प्रभावी लोकधर्मी नाट्यातून, प्रभावी लोकसंवादातून, प्रभावी लोकसंघटनातून, प्रभावी लोकरंजनातून आणि रंजनासोबत उद्बोधनातून त्यांनी लोक शिकवण देत अशा संकल्पनांना सुद्धा छेद दिलेला आहे. तेव्हा भूत हे देखील एकनाथ महाराजांना 2 प्रकारचं भूत या ठिकाणी दाखवायचं आहे. एक प्रकार तर बघितला आपण की स्त्री आसक्ती, स्त्रियांच्या संबंधीची जी आसक्ती आहे, जी वासना आहे, जी कामासक्ती आहे, तिचं भूत एकदा का शिरलं माणसाच्या देहामध्ये की किती अनाचार होतो ते आपण बघतोय. शतकानुशतक बघतोय आपण ते, की अगदी नारदाची सुद्धा नारदी होते. पण ज्यावेळी आपल्याला ध्रुवबाळ आपल्या समोर येतो ना, त्यावेळी हे जे दुसरं भूत आहे, जे परमात्म प्राप्तीचं, ईश्वर प्राप्तीचं भूत, ते आरूढ झालंय हो त्या बालमनावर, त्या बालध्रुवावर. आणि कुठं असेल तो ईश्वर? आईनं वैतागाने जरी म्हटलं असेल की असेल अरण्यात, तर हा ध्रुव बाळ अरण्यात जातोय, तप करतोय, देवाला प्रसन्न करून घेतोय, आढळपण मिळवतोय. एवढं सामर्थ्य या भूताची जी मनावरची पकड आहे तिच्यामध्ये आहे. मग किती जबर आहे हो भूत. मग आता आपणच बघायचं की कोणत्या भूताला आपण घाबरायचं. पहिल्या प्रकारच्या भूताला घाबरायचं का दुसऱ्या प्रकारच्या भूताला घाबरायचं. आणि या परमात्म प्राप्तीच्या भूताचा जर आपण ध्यास घेतला, त्याला न घाबरता उलट त्याला समजून घेतलं, जाणून घेतलं, जसं एकनाथ महाराजांनी सद्गुरु कृपेने जाणून घेऊन जसा आपल्याला भक्तिमार्ग दाखवला, त्या भक्तिमार्गाने जाऊन जर आपण परमात्मा प्राप्तीचा ध्यास घेतला तर हे भूतही आपल्याला कल्याणकारी होईल. असंच नाही का? नामात विरून संत झाले हो निर्मळ, ठाई ठाई दिसे हरी ऐसे हो नितळ. ऐसा शुद्ध भाव स्वये निवळ तो हरी, भोळे रूप घेऊन या स्वये येई दारी. संतांच्या निर्मळ मनावर भाळून श्रीहरीला देखील त्यांच्या संगतीत राहण्याचा मोह झाला, अशी अनेक उदाहरणं आहेत. असे संत जर कधी भेटले तर प्रथम त्यांच्या चरणावर लोटांगण घालावं, कारण श्रीहरीची संगत लाभलेल्या संतांचं चरणस्पर्श देखील 7 जन्माचं पाप धुवू शकतं. भुक्ती मुक्तीचे माहेर संत उदार असती, देव त्यांचे करी काम देतो धाम आपुले. तया वचनाची पाहे वास पूर्वी सौरस मनीची, एका जनार्दनी विनीत संत चरण रजवंदित. एकनाथ महाराज अत्यंत विनम्रतेने संतांचं गुणवर्णन इथं करतात. आणि त्या संतांच्या पायी, त्या संतांच्या चरणी स्वतः नतमस्तक होत असताना संतांचं महत्त्वही विशद करून सांगतात. संत कसे असतात तर संत उदार असतात. उदारता हा गुण संतांचा फार मोठा असलेला भाव, प्रेमभाव आहे. उदार म्हणजे आपल्याकडचं आहे ते देणारा, तो केवळ उदार
हा व्यावहारिक उदार झाला. पण संत असे उदार असतात की ते भगवंताला सुद्धा जे प्राप्त केलेले आहे ते सुद्धा आपल्याला द्यायला तयार होतात. ते काय देत असतील तर संत जेव्हा कृपा करतात त्यावेळेला अवस्था अशी प्राप्त होते की भुक्ती आणि मुक्ती दोन्हीही प्रदान करण्याचं सामर्थ्य ते संतांच्या त्या शक्तीमध्ये आहे, त्यांच्या त्या उदारतेमध्ये आहे. भुक्ती म्हणजे भोग आणि मुक्ती म्हणजे एखाद्याला भगवंताचं सान्निध्य प्राप्त करून देणं. संत देत असताना कधीही विचार करत नाहीत की आपण देत आहोत आणि ते आपण कोणाला देत आहोत. ज्याला प्रेम करतात त्याला ते भरभरून करतात, देतात ते त्याही वेळेला तितकंच भरभरून देतात. देव त्यांचं स्वतः हे काम करत असतात. देव ज्याचे करी काम देतो धाम आपुले. संतांनी आता सांगितलं की हे करायचं आहे, हे द्यायचं आहे, की देवही ती विनंती कधीही फेटाळत नाही, अमान्य करत नाही. देवही संतांची विनंती मान्य करून एखाद्याची शक्ती किती त्यांनी भक्ती केलेली आहे, त्यांनी काय केलेलं आहे हेही न बघता आपलं धाम त्या भक्ताला देवही अर्पण करतो. कारण त्या भक्ताबद्दल कोणी सांगितलं तर संतांनी, त्या देवाबद्दल कोणी सांगितलं तर संतांनी सांगितलं. त्या संतांचा शब्द देव कधीही खाली पडू देत नाही. किंबहुना तर संतांच्या मुखातून एखादा शब्द निघण्याची आतुरतेने वाट स्वतः पांडुरंग बघत असतो. एकनाथ महाराजांच्या जीवनामधला एक अद्भुत प्रसंग या निमित्ताने सांगावासा वाटतो की एकदा एका भक्ताला काशी क्षेत्री जायचं होतं आणि त्याला एक पारसमणी परीस सापडला होता. काय करावं म्हणून त्यांनी तो परीसमणी कोणाकडे द्यावा, आपल्याला वाटेमध्ये परीसमणी हरवेल आणि म्हणून त्यांनी तो परीसमणी कोणाला द्यावा, असं करून त्यांनी तो परीस एकनाथांच्याकडे ठेवायला म्हणून दिला आणि सांगितलं की हा तुमच्याकडे सांभाळून ठेवा, हा परीस आहे. नाथबाबा म्हटले मला परीस वगैरे काही समजत नाही, तू असं कर देवाच्या वाटीमध्ये ठेव आणि ते देवालयामध्ये वाटी असू दे. एका वाटीमध्ये त्यांनी तो परीस ठेवला. जसं काही शाळीग्राम शिळा आहे, देवाचे पूजेप्रमाणे नित्य पूजा करत आहेत. आता देवाकडे श्रीखंड्या रूपामध्ये भगवान स्वतः होते. निर्माल्य काढताना तो परिसरचा खडा देवाच्या हातामध्ये आला, त्या श्रीखंड्याच्या हातात आला. ते उचललं सगळं निर्माल्य आणि त्यांनी गोदावरी नदीमध्ये अर्पण करून टाकलं. तीर्थयात्रा परिपूर्ण करून ज्या वेळेला हा भक्त आला आणि त्याला आल्याबरोबर त्यांनी पहिलं काम काय केलं तर नाथांची भेट घेतली. माझा परीस द्या, मी देवाला बघून आले, सांगायचं विसर आधी परीस द्या. नाथ त्यांच्याकडे बघतात, तुम्ही माझ्याकडे आले होते, तुम्ही मला परीस दिला होता, मला काय आठवत नाही. नाथांवरती त्यांनी आळ घ्यायला सुरुवात केली. नाथ बाबा एवढंच म्हणतात की मला काही माहिती नाही तुझं परीस कुठे आहे, पण एक गोष्ट मी नक्कीच सांगेन की देवावरचं काढलेलं निर्माल्यात कदाचित गेला असेल. मी निर्माल्या आम्ही गोदावरी नदीमध्ये टाकतो. नाथ बाबा स्वतः नदीमध्येच गेले. आता वर्षानुवर्ष ते नदीमध्ये निर्माल्य वाहत जाते, कुठे असेल कुठलाही विचार न करता नाथाने पाण्यामध्ये उडी मारली आणि ओंझळभर खडे आणले आणि ते आणलेले खडे दाखवले, याचा तुझा परीस शोधून काढ. अहो म्हणे ही दगड आहेत, हे परीस नाही आहेत. त्यावेळेला श्रीखंड हसतोय त्यांच्याकडे बघून, त्या भक्ताकडे बघून हसतोय. नाथ म्हटलं रे एखादा उचलून तर बघ. त्याने उचलला आणि आपल्या जानव्याच्या किल्लीला तो दगड लावला, मात्र किल्ली सोन्याची झाली. जो जो दगड उचलावा जिथे जिथे लावा तिथे तिथे ती वस्तू सोन्याची होतीये. आणि बघितल्यानंतर लक्षात आलं की नाथांचा अधिकार काय आणि आपण त्यांच्यावरती आळ काय घेतला. नाथ बाबा एवढंच म्हणतात, तुझा असेल तो उचल, बाकीचे तू गोदावरीला अर्पण कर. एक खडा उचलला आणि बाकी भरलेली मूठ, भरलेली ओंजळ नाथाने तशीच पाण्यामध्ये सोडली. ती पाण्यामध्ये पुन्हा वाहून गेली. हा म्हणतो एवढे परीस या गोदावरीतून काढले. नाथांच्या हातातला तो खडा घेतला मात्र आणि डोळ्यातनं अश्रुपात होऊ लागला. अरे जे मला परीस म्हणून दगड उचलतात तो परीस होतो, जे मला भुक्ती आणि मुक्ती प्रदान करू शकतात ते संत किती उदार असतील. कारण त्यांचं वचन, ते त्या भक्ताचं वचन स्वतः भगवंतानी मान्य केलं होतं. तो परीसाचा लोप त्यांना नव्हता, त्यामुळे पडलेल्या प्रत्येक दगडाला परीस करण्याचं कार्य भगवंतानी केलं होतं. तया वचनाची पाहे वास पूर्वी सौरस मानीचा असा हा भगवान परमात्मा. पण असा असताना सुद्धा संत असलेले नाथबाबा स्वतःकडे संतपद घेत नाहीत, तर ते पुन्हा विनयाने म्हणतात की जे कुठे संत असतील त्या संतांची चरणरज लागावी, ती माझ्या मस्तकावरती पडावी, की जेणेकरून माझं जीवनही कृतकृत्य होईल. माझं जीवनही कृतकृत्य होईल. कारण का तर संत कसे आहेत तर भुक्ती मुक्तीचे माहेर, संत उदार असते. भुक्ती मुक्तीचे माहेर माहेर, भुक्ती मुक्तीचे माहेर माहेर, भुक्ती मुक्तीचे माहेर. माहेर भुक्ती मुक्तीचे माहेर.
संत उदार असते संत उदार असते भुक्ती मुक्तीचे माहेर माहेर भुक्ती मुक्तीचे माहेर देव ज्याचे करी काम देव ज्याचे करी काम देव ज्याचे करी काम देव ज्याचे करी काम देतो धाम आपुले देतो धाम आपुले भुक्ती मुक्तीचे माहेर माहेर भुक्ती मुक्तीचे तया वचनाची पाहे वास तया वचनाची पाहे वास पुरावी संसार मनाची पुरावी संसार मनाची मनाची भुक्ती मुक्तीचे माहेर माहेर भुक्ती मुक्तीचे माहेर एका जनार्दनी विनीता विनीता एका जनार्दनी विनीता संत चरण राजा वंदित संत चरण राजा संत चरण राजा वंदित वंदिता संत चरण राजा वंदित